हॅलो, हॅपी मॉर्निंग, हॅपी मॉर्निंग, हॅपी मॉर्निंग. जिज्ञासा गुरुकुलममध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आपल्या प्रत्येकाच्या आज जो परमपिता परमेश्वर आहे, त्याला कोटी कोटी नमन करते, वंदन करते आणि आजच्या सेशनला सुरुवात करते. ओके, वहीमध्ये आजची दिनांक लिहायची आहे आणि आपल्या परंपरेप्रमाणे 3 वाक्य. मीच आहे माझ्या जीवनाची शिल्पकार. दुसरं वाक्य, चमत्कार, मॅजिक, मिरॅकल्स, जादू त्यांच्याच आयुष्यात घडते जे चमत्कारांवर विश्वास ठेवतात. आणि तिसरं वाक्य काय आहे, कोण सांगेल? Only my action can change my life. येस, व्हेरी गुड. चलो, मग कसे आहात तुम्ही सर्वजण? जरा प्रॅक्टिकली करून दाखवा बरं, कसे आहात? आहा, मस्त, स्वस्त, मस्त, जबरदस्त, है ना? व्हेरी गुड. चलो, आज सेशन खूप महत्वाचं आहे आणि संख्या का इतकी कमी आहे आज? तर त्याचं रिझन असं आहे, आजचं सेशन खूप महत्वाचं आहे. आज हिलिंग होणार आहे, क्लिन्झिंग होणार आहे. हे प्रत्येकाच्या नशिबात नसतं. ज्यांचा हिशोब इज इक्वल टू होणं बाकी आहे, ज्यांचं सफरिंग बाकी आहे, ते अजून या सेशनला येऊ नाही शकत. ज्यांचे प्रारब्धाचे भोग बाकी आहेत, है ना? तर असंच असणार आहे. जी लोक आत्ता प्रेझेंट आहेत त्यांनी प्लीज कॅमेरा सुरू करा. आज आपण हिलिंग क्लिन्झिंग मेडिटेशन घेणार आहोत. तर जर तुम्ही कुठे बाहेर असाल, ड्राईव्ह करत असाल, तर मग तुम्ही हे मेडिटेशन करायचं नाही. ठीक आहे? ती जबाबदारी माझी नाही. आजचं सेशन हे खूप जास्त महत्त्वपूर्ण आहे जर तुम्हाला रेकीची दीक्षा घ्यायची असेल तर. आपण एक प्रार्थना समजून घेतली, ज्याला होपोनोपोनो थेरपी असं म्हणतात, है ना? बऱ्याच थेरपी आपण वापरल्या असतील, पण प्रत्येकाचा रिझल्ट येतोच असं नाही. तर होपोनोपोनो थेरपी आपण काय समजून घेतली, की आपल्याला जर कुठल्याही समस्येमधून बाहेर पडायचं असेल, तर आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय थँक यू, आय लव्ह यू ही प्रार्थना आपल्याला करायची आहे. तर याचा अर्थ आपण असा समजून घेतला, की आपण जर कुठेतरी स्टक झालेलो असू, आपल्या आयुष्यात जर अडथळे असतील, प्रॉब्लेम्स असतील, मूव्ह ऑन होता येत नसेल, सतत सतत अडचणींचा सामना करावा लागत असेल, भले आपण कितीही प्रामाणिक कष्टाळू असू तरी सुद्धा जर हे होत असेल, तर हे मागचं कुठलं तरी प्रारब्ध आहे. आपल्या कळत न कळत केलेलं असं तर काहीतरी काम आहे, जे बोलण्यातून झालंय, कृतीतून झालंय आणि त्याचे भोग आपण भोगत आहोत, है ना? आपण काहीतरी ऍक्शन घेतलेली होती, एक बॉल टाकलेला होता आणि तो रिटर्न आपल्याकडे रिॲक्शन म्हणून तोच आलेला आहे. ठीक आहे? तर आपल्याला काय करायचंय, सरळ सरळ सॉरी म्हणून टाकायचंय, की मी चुकले, प्लीज फॉरगिव्ह मी, मला माफ करा. आणि आय थँक यू डिक्लेअर करून टाकायचं युनिव्हर्सला, की तुम्ही मला माफ केलेलं आहे म्हणून धन्यवाद आणि माझं तुमच्यावर प्रेम आहे. ठीक आहे? तर आता हे जे काही आहे, हे आपल्याला कशासाठी करायचंय, कशासाठी करायचं आपल्याला, तर ज्या वेळेला आपण कुणाच्या तरी बद्दल मनात राग धरून बसतो, ती व्यक्ती तर तिच्या आयुष्यात पुढे निघून गेलेली असते, है ना? पण ज्या वेळेला आपण मनात राग धरून बसतो, त्यावेळेला आपण स्वतःलाच त्रागा करून घेतो, आपण स्वतःलाच दोष देतो, आपणच गिल्टमध्ये राहतो आणि वेगवेगळे मानसिक आजार किंवा भावनिक आजार किंवा शारीरिक आजार हे आपल्याला जडतात. तर आपल्याला आज क्षमा प्रार्थना करायची आहे. फॉरगिव्हनेस मेडिटेशन किंवा पास्ट लाईफ मेडिटेशन असं याला म्हणतात. तर हे आपल्याला का करायचं आहे, तर आपल्याला संकटातून बाहेर पडायचंय, आपल्याला स्वतःला माफ करायचंय, है ना? तर हे आपल्याला इतरांसाठी नाही करायचंय. जरी मी म्हणणारे गायडेड मेडिटेशन असणारे, त्या फ्लोमध्ये तुम्हाला जायचंय, पण तरी सुद्धा आपल्याला स्वतःसाठी हे करायचंय,
कारण ज्या परिस्थितीत आपण अडकलेले आहोत, तिथून पुढे आपल्याला मूव्ह ऑन व्हायचंय म्हणून करायचंय. है ना? काही लोकांचा इगो हर्ट होऊ शकतो. काही लोकं मला दुखणं म्हणजे दुषणं लावतील, की "काय गड़े हुए मुर्दे उखाड़ रहे हो." पण गरज आहे. जोपर्यंत गड़े हुए मुर्दे तुम्ही उखाडत नाहीत आणि त्याला क्षमा प्रार्थना करत नाहीत, तोपर्यंत ते काही तुमचा पिच्छा सोडणार नाही. ते अडचण बनून तुमच्या लाईफमध्ये प्रत्येक वेळेला येणार आहे. है ना? तर आजचं सेशन खूप महत्त्वपूर्ण आहे. हे प्रत्येकाला लाभत नाही. असे खूप जण आहे, प्रत्येक बॅचचा अनुभव आहे, की इतकं व्यवस्थित व्हिडिओ सुरू ठेवून, नोट्स घेऊन डे 1 पासून डे 6 पर्यंत सगळे सेशन्स करतात, 5 पर्यंत. पण नेमकं हे सेशन त्यांना करता येत नाही. गेली कित्येक बॅच ते प्रयत्न करतायत. का? कारण त्यांच्या आयुष्यात अजून कर्मभोग बाकी आहे, अजून सफरिंग बाकी आहे आणि ते सफरिंग पूर्ण झाल्याशिवाय ते पुढे जाऊ शकत नाही. मला सांगा, कृष्णाला भोग चुकलेत का? रामाला भोग चुकलेत का? कृष्ण, गीता आपण किती महत्वाची मानतो. गीतेच्या शिकवणीवर सगळं जग चालतं किंवा चाललं पाहिजे, है ना? पण त्याचा जन्म कुठे झाला? जेलमध्ये झाला. लगेच आई-वडिलांना सोडून द्यावं लागलं त्याला. पुन्हा ज्या आई-वडिलांनी सांभाळ केला त्यांना सोडावं लागलं. राधेला सोडावं लागलं. जिथे-जिथे म्हणजे वयाच्या प्रत्येक टप्प्यावर जिथे-जिथे तो सेटल होत गेला कृष्ण, तर प्रत्येक टप्प्यामधून त्याला तिथून पुढे-पुढे जावं लागलं आणि कधीच मागे वळून नाही पाहता आलं. है ना? रामाचं काय आहे? तर रामाच्या सॉरी रामाच्या आईला पण शाप होता. म्हणून त्यांना दोघांना वेगळं व्हावं लागलं. वनवास भोगावा लागला रामाला. तर ज्या वेळेला साक्षात विष्णू भगवानांनी मनुष्य रूप धारण केलं, तेव्हा त्यांना हे भोग चुकले नाहीत. आणि ते भोग भोगण्यासाठीच त्यांचा तो मनुष्य जन्म झालेला होता. तर आपल्याला चुकणार आहेत का? किस झाड की पत्ती है हम लोग, है ना? त्याच्यामुळे आज आपल्याला काय करायचंय? ॲक्सेप्ट करायचंय. काही गोष्टी लेट गो करायच्या आहेत. काही ठिकाणी गिव्ह अप करायचंय. येतंय लक्षात? ओके. मग कोण रेडी आहात? आत्ता आपल्याला मेडिटेशन सुरू करायचंय. तर थोडंसं तुम्ही पाणी पिऊन घ्यायचंय. ज्यांना शक्य आहे त्यांनी मांडी वाळून आसनावर खाली जमिनीवर बसायचंय. ज्यांना पायाचा, कमरेचा कसलाही त्रास आहे, जमतच नाही, मग त्यांनी चेअरवर, सोफ्यावर बसलं तरी चालेल. साधारण 25-30 मिनिट किंवा त्यापेक्षा थोडंसं जास्त हे मेडिटेशन चालतं. छान फ्लोमध्ये सुरू असतं. तर बसताना कृपया करून बॅकला सपोर्ट घ्या. आपलं कमरेचा भाग, हिप्स हे पूर्णपणे बॅकला टच करा. जेणेकरून अप्पर बॉडी ही स्ट्रेट राहील. ठीक आहे? अप्पर बॉडी जेवढी स्ट्रेट राहील, तेवढा युनिव्हर्सल एनर्जीचा फ्लो इझिली होतो आणि आपल्याला कुठलाही त्रास होत नाही. ठीक आहे? आजचं हे मेडिटेशन तुम्ही जेवढ्या सहजतेने घ्याल, तेवढा सुंदर अनुभव आणि अनुभूती तुम्हाला येणार आहे. अनुभव वेगळा असतो, अनुभूती वेगळी असते. अनुभव आपण शब्दात व्यक्त करू शकतो, शेअर करू शकतो, सांगू शकतो. अनुभूती सांगता येत नाही. 2 वेगळ्या गोष्टी आहेत. तर तुम्हाला जर वाटत असेल, की माझ्या लाईफमधून मी थोडंसं मूव्ह ऑन केलं पाहिजे, थोडंसं सुखद माझं आयुष्य आत्ता आहे त्यापेक्षा छान सुखद झालं पाहिजे, आनंदी झालं पाहिजे, शांततापूर्ण झालं पाहिजे, तर आजचं मेडिटेशन खूप महत्त्वाचं आहे. आणि ज्यांना रेकीची दीक्षा घ्यायची आहे त्यांच्यासाठी तर हे कंपल्सरी आहे. ठीक आहे? तर ॲक्सेप्ट करा. आज आपण फॉरगिव्हनेसचं मेडिटेशन करतोय म्हणजे आपल्याला माफी मागायची आहे, क्षमा प्रार्थना करायची आहे. तर इथे फिक्स करा, की हे मी माझ्यासाठी करते. मी कुणासाठी करत नाहीये. ठीक आहे? हे आपण फक्त आणि फक्त आपल्या स्वतःसाठी करणार आहोत. ठीक आहे? तर ज्यांना शक्य आहे त्यांनी प्लीज थोडंसं गरज असल्यास घोटभर पाणी पिऊन घ्या. बाहेर असाल, ड्राईव्ह करत असाल तर अजिबात करायचं नाहीये. आणि एक कॉमन सेन्सची गोष्ट तुम्हाला सांगते. मला रोज-रोज तुम्ही बोलायला लावतात. कधी-कधी माझ्यातली ती स्ट्रिक्ट टीचर बाहेर येते. रेकी म्हणजे एनर्जी हिलिंग आहे. एनर्जी हिलिंग जर सुरू आहे, असे तर तुम्ही मला फोन करतात, मेसेज करतात, की नाही आम्हाला ऑफलाईनच क्लास पाहिजे. अशी कशी ऑनलाईन रेकी होणार आहे?
एवढा ऑफलाईन क्लासचा हट्ट करतात. ऑनलाईनमध्ये कमीत कमी कॅमेराच तर सुरू करा. की आपलं घरात स्वयंपाक चालू आहे, भांडे चालू आहे, जेवण चालू आहे, सीरियल चालू आहे आणि एखाद्या सीरियल सारखा माझा पण एपिसोड लावून देतात तुम्ही रोज. असं तर नाही करत आहे ना? ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत ते लोकं? असं करत असतील तर मग करूच नका. कारण त्याचा उपयोग काहीच होणार नाहीये. जर तुम्हाला खूप तळमळ असेल, जेन्युइन वाटत असेल, की तुमचे प्रश्न सॉल्व्ह व्हावे, मी पण तर माझा वेळ काढूनच इथे येते ना. तर एनर्जी हिलिंग म्हणजे काय? तुम्ही मला समोर दिसलात तर पाहिजे तुमचं हिलिंग करण्यासाठी. ठीक आहे? तर बघा थोडंसं समजदारीने वागा. थोडंसं तुमचे व्हिडिओज सुरू करा. मी तुम्हाला थोडंसं आत्ता रागवली म्हणून आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. आय थँक यू. आय लव्ह यू. माझंच काहीतरी चुकलं असेल, मीच कमी पडली असेल म्हणून तुमची इच्छा होत नसेल व्हिडिओ सुरू करायची. सो आय ॲक्सेप्ट दॅट अँड लेट इट गो. सोडूया हा विषय आणि पुढे जाऊया. ठीक आहे? येस. चलो डोळे बंद, ताठ बसायचंय. संपूर्ण लक्ष आपल्या श्वासांवर केंद्रित करायचं आहे. पुढचे काही मिनिटं आपल्याला जाणीवपूर्वक दीर्घ श्वास घ्यायचा आहे नाकाने नाभीपर्यंत खोलवर अतिशय हळुवारपणे. आणि हा श्वास आपल्याला तोंडाने फुंकर मारत सोडून द्यायचा आहे. आणि आजपासून आपल्याला एक नियम करायचा आहे की माझ्या प्रत्येक सोडल्या जाणाऱ्या श्वासाबरोबर या दिव्य ब्रह्मांडात मी माझ्या शरीरातील, मनातील, आत्म्यातील जी नकारात्मक ऊर्जा आहे कुठल्याही कारणाने, कुठल्याही प्रकारची, ती मी बाहेर सोडत आहे या श्वासाद्वारे. हे लहान बाळ कुणाचा त्रास देतंय स्वाती नावावर? प्लीज बाळाला थोडं कंट्रोल करा. सगळ्यांनी आपला मोबाईल सायलेंटला टाकायचा आहे. ज्यांच्या घरामध्ये वायफाय आहे त्यांनी फ्लाईट मोडवर मोबाईल टाका. घरामध्ये सांगा की पुढचा 1 तास कुणीही डिस्टर्ब करू नये. फोन जर रिंगवर असेल तर कॉल आला तर तुम्ही तो घेणार, सगळं डिस्टर्ब होईल तुमचं हिलिंग. ठीक आहे? तर आधीच फोन सायलेंटला टाका. नियम आपला असा असणार आहे की प्रत्येक घेतल्या जाणाऱ्या श्वासाबरोबर या दिव्य ब्रह्मांडातून सर्वोच्च सकारात्मक शक्ती आपण ग्रहण करत आहोत, आत्मसात करत आहोत. आपल्या 7 चक्रांमध्ये, 5 तत्वांमध्ये, 9 ग्रहांमध्ये, आपल्या ऑरामध्ये, मन, शरीर, आत्म्यामध्ये. आजपासून प्रत्येक घेतल्या जाणाऱ्या श्वासाबरोबर आणि सोडल्या जाणाऱ्या श्वासाबरोबर हा नियम आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. जाणीवपूर्वक दीर्घ श्वास घेत राहा अतिशय हळुवारपणे खोलवर. संपूर्ण लक्ष आपल्या प्रत्येक घेतल्या जाणाऱ्या श्वासावर आणि सोडल्या जाणाऱ्या श्वासावर सुद्धा. दोन्ही श्वासांमधलं अंतर अनुभवा. संपूर्ण शांतता, एकाग्रता. आपले दोन्ही हात आपल्याला आपल्या मांडीवर ठेवायचे आहेत, तळवे आकाशाकडे. हाताची घडी बांधून बसायचं नाहीये. एनर्जी रिसीव्ह करायची ना आपल्याला, मग हात रिसिव्हिंग मोडमध्ये असले पाहिजे. संपूर्ण शांतता. आणि आपल्याला आता कल्पना करायची आहे, गाइडेड मेडिटेशन आहे, मी काही वाक्य बोलणार आहे, तर ह्या फ्लोमध्ये तुम्हाला राहायचं आहे. ठीक आहे? बघायचंय तुम्हाला स्वतःला तुमच्या घरात हॉलमध्ये तुम्ही बसलेले आहात. अचानक तुमची डोरबेल वाजते. तुम्ही उठून दरवाजा उघडायला जातात. तुम्ही दरवाजा उघडला की समोर तुम्हाला एक व्यक्ती दिसते आहे. पांढऱ्या शुभ्र युनिफॉर्ममध्ये, भारदस्त व्यक्तिमत्व. आणि ही व्यक्ती तुम्हाला त्याच्या सोबत येण्याची विनंती करते आहे. बघा,
युनिव्हर्सकडून आज तुम्हाला एक संधी मिळालेली आहे आणि मिळालेल्या प्रत्येक संधीचं आपल्याला सोनं करायचं आहे. जरासं शहाणपणाने आज वागायचं आहे. तुम्ही कुठलेही प्रश्न त्या व्यक्तीला न करता त्या व्यक्तीच्या सोबत जाण्यासाठी तयार झालेले आहात. जसं तुम्ही तुमच्या हॉलच्या बाहेर पडतात, तसं तिथपासून तुमच्या हॉलच्या गेटपर्यंत तुमच्या पायवाटेवर एक सुंदर मखमली लाल रंगाचं कार्पेट आहे. तुमच्यावर फुलांची उधळण होत आहे. तुमच्या हॉलच्या गेटच्या बाहेर जगातली सर्वात महागडी, सर्वात लक्झरियस तुमची आवडती एक फोर व्हीलर उभी आहे तुमच्यासाठी. या लाल रंगाच्या कार्पेटवरून तुम्ही पुढे 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 एक एक पाऊल जात आहात. त्या गाडीपर्यंत तुम्ही पोहोचलेले आहात. ही व्यक्ती गाडीचा दरवाजा उघडते आहे आणि तुम्हाला गाडीत बसण्याची विनंती करते आहे. आज तुम्ही ठरवलेलं आहे अगदी समंजस आणि शहाणपणाने वागायचं. कुठलेही प्रतिप्रश्न करायचे नाहीत आणि तुम्ही छान त्या गाडीत जाऊन बसलेले आहात. त्या व्यक्तीने दरवाजा बंद केला आणि पुढे ड्रायव्हर सीटवर ती व्यक्ती जाऊन बसली. तुमचा हा डिव्हाइन प्रवास आता सुरू झालेला आहे. ही गाडी, हा प्रवास सुरू झालेला आहे. एक लांब लचक रस्ता आहे आणि बघा, रस्त्याच्या दुतर्फा घनदाट हिरवीगार झाडी आहेत. लांबच लांब रस्ता आहे. रस्त्याच्या दुतर्फा घनदाट हिरवीगार उंचच उंच झाडी आहेत. या झाडांवर रंगीबिरंगी पक्षी आहेत. त्यांचा छान किलबिलाट सुरू आहे. मंजूळ आवाज तुमच्या कानांवर येतो आहे. रंगीबिरंगी फुलपाखरं तुमच्या गाडीच्या भोवती गिरक्या घालत आहेत. मंद मंद वाऱ्याची झुळूक तुम्हाला स्पर्श करत आहे. रस्त्याच्या दुतर्फा दूरवर छान डोंगर रांगा दिसत आहेत. या डोंगरातून पांढरा शुभ्र खळखळ धोधो धबधबा कोसळतो आहे आणि त्याच्या पाण्याचे तुषार तुम्हाला स्पर्श करून जात आहे. तुम्हाला एक सुखद अनुभव देत आहेत. मातीचा सुगंध दरवळला आहे. पुढे झुळझुळ वाहणारा झरा आहे. अतिशय सुंदर, आल्हाददायक, अगदी हवंहवंसं वाटणारं हे वातावरण आहे. खूप हवंहवंसं वाटणारं हे वातावरण आहे. अतिशय आल्हाददायक आहे. मध्येच एक सूर्यकिरणाची तिरीप तुम्हाला स्पर्श करू बघते आहे. दूरवर सुंदर असं इंद्रधनुष्य तुम्हाला दिसतं आहे. मन अतिशय तुमचं तृप्त झालेलं आहे. हा प्रवास असाच सुरू आहे. दूरवर दूरवर हा प्रवास असाच सुरू आहे. अचानक एके ठिकाणी ही गाडी थांबते. ही डिव्हाइन व्यक्ती जी गाडी चालवत आहे ती उतरून बाहेर येते. मागच्या सीटवर तुमचा दरवाजा उघडते आणि तुम्हाला बाहेर येण्याची विनंती करते. तुम्ही गाडीतून बाहेर पडलात की तुमच्या पायवाटेवर पुन्हा एकदा लाल रंगाचं मखमली कार्पेट आहे.
कार्पेटच्या दुतर्फा छान छान हिरवीगार सुगंधी फुलांची झाडं आहेत आणि त्यावर रंगीबिरंगी फुलपाखरं आहेत. तुमच्यावर फुलांची उधळण सुरू आहे. एक एक पाऊल तुम्ही पुढे जात आहात तर काय दिसतंय? एक भव्य असं महाद्वार आहे. एका भव्य दिव्य सभा मंडपाचं हे महाद्वार आहे. या महाद्वाराच्या आतमध्ये येण्यासाठी तुम्हाला ही व्यक्ती विनंती करते आहे. या व्यक्तीच्या विनंतीला मान देत तुम्ही आतमध्ये गेलात. या सभा मंडपामध्ये तुम्हाला बसण्यासाठी एक छानसं सिंहासन आहे. तुम्हाला या सिंहासनावर बसण्याची विनंती केली गेली आहे. बघा, हा क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात येत नाही. ही संधी प्रत्येकाला मिळत नाही. संधीचं सोनं करा. या सिंहासनावर बसल्यानंतर तुम्हाला काही सूचना दिल्या गेल्या आहेत आणि तुम्ही त्या फ्लोमध्ये पुढे जात आहात. बघा, आजचा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आज तुमचा नवीन जन्म होऊ बघत आहे. एक महत्त्वाची जबाबदारी आज तुम्हाला दिली गेली आहे. ती म्हणजे गेल्या 24 तासातल्या सगळ्या घटना आणि व्यक्ती तुम्हाला आठवायचे आहेत. गेल्या 24 तासात काय घडलं? कोण व्यक्ती तुम्हाला भेटल्या? तुम्ही कुणाला भेटलात? काय घटना घडल्या? आणि असं काय झालं की कुणाच्या तरी कळत नकळत बोलण्यातून किंवा कृतीतून तुम्ही दुखावला गेलात? किंवा असं काय घडलं? कसं घडलं? कळत नकळत तुमच्या शब्दातून किंवा कृतीतून कुणीतरी दुखावलं गेलं. तर आपल्याला मोठ्या मनाने आज माफी मागायची आहे आणि माफ करायचं आहे. बघा, ही संधी प्रत्येकाच्या नशिबात येत नाही. जगात सर्वोत्तम सगळ्यात मोठं जर काही कार्य असेल तर ते माफ करणं आणि माफी मागणं. आणि ही मनोमन माफी मागायची आहे. आपल्याला ॲक्च्युअल त्या व्यक्तीपर्यंत जायचं नाहीये. फोन नाही, मेसेज नाही, भेटणं नाही. हे मनोमन मागायचं आहे. आपण ब्रह्मांडाची मदत घेत आहोत. दिव्य ब्रह्मांडीय रेकी शक्तीची मदत घेत आहोत. आणि या युनिव्हर्सल एनर्जी ला कनेक्ट होऊन आपण मनोमन ही माफी मागत आहोत. माफी मागणं, माफ करणं यापेक्षा दुसरं मोठं काही कार्य नाही. ही संधी प्रत्येकाच्या नशिबी नसते. बघा, गेल्या 24 तासातल्या सगळ्या घटना, व्यक्ती सगळं आठवायचं आहे. आणि एक क्लिअर लक्षात घ्यायचं आहे की माफी मागणं आणि माफ करणं हे आपण फक्त आणि फक्त स्वतःसाठी करत आहोत. आपण जिथे स्टक झालेले आहोत तिथून आपल्याला बाहेर पडायचं आहे. गुड, रिअली ॲप्रिशिएट. थोडंसं पुढे जाऊया. आपल्याला गेला आठवडा आठवायचा आहे, संपूर्ण एक आठवडा. आणि बघायचं आहे या संपूर्ण एका आठवड्यात काय घडलं, कोण व्यक्ती आपल्याला भेटल्या, आपण कुणाला भेटलो, काय घटना परिस्थिती निर्माण झाल्या. असं काही झालं का की कुणाच्या तरी कळत नकळत शब्दातून किंवा कृतीतून आपण दुखावले गेलो? तर मोठ्या मनाने त्या व्यक्तींना आज माफ करा. ही संधी पुन्हा मिळणार नाही.
एक एक माफी तुमच्या आयुष्यातले एक एक ब्लॉकेजेस क्लिअर करणार आहे. हा निसर्गाचा नियम आहे. हे युनिव्हर्सल फॅक्ट आहे. याचा स्वीकार करा. तुमची एक एक माफी, तुमचं एक एक माफ करणं तुम्हाला एका एका अडचणीतून बाहेर काढणार आहे. बरं, असं काही झालं का की तुमच्याही कळत नकळत तुमच्या शब्दातून किंवा कृतीतून कुणीतरी दुखावलं? मोठ्या मनाने आज त्या व्यक्तींची माफी मागा. म्हणा, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय थँक यू, आय लव्ह यू. तुमच्या हिमतीला दाद देते आणि तुमच्या परवानगीने थोडंसं आपण पुढे जाऊया. आपल्याला संपूर्ण गेला एक महिना आठवायचा आहे. या संपूर्ण एका महिन्यात काय काय घडलं, कोण कोण व्यक्ती आपल्या आयुष्यात आल्या, आपण कुणाकुणाला भेटलो, काय झालं? असं काही झालं का की कुणाच्याही कळत नकळत शब्दातून किंवा कृतीतून आपण दुखावले गेलो? माफ करून टाका सगळ्यांना. कारण कुठलाही गुन्हा जो आपल्याला दिसतो तर तो आपल्याच ॲक्शनची ती रिॲक्शन असते. म्हणून म्हणा, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय थँक यू, आय लव्ह यू. बरं, कदाचित असंही झालं असेल ना की आपल्याही कळत नकळत आपल्या शब्दातून किंवा कृतीतून कुणीतरी दुखावलं गेलं असेल. मोठ्या मनाने त्यांची माफी मागा. बघा, तुम्ही मनोमन मागितलेली ही माफी त्यांच्यापर्यंत या युनिव्हर्सच्या माध्यमातून पोहोचते आहे आणि ती समोरची व्यक्ती तुम्हाला मोठ्या मनाने माफ करते आहे. करा क्षमा प्रार्थना. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय थँक यू, आय लव्ह यू. खूप छान. रिअली ॲप्रिशिएट. तुमच्या परवानगीने आपण थोडंसं मागे जाऊया. हे बघा, आज तुम्ही भावनिक व्हाल, इमोशनल व्हाल, कदाचित तुम्हाला थोडासा राग येईल, कदाचित इगो हर्ट होईल, कदाचित तुम्हाला रडू येईल. तर या अश्रूंना वाटा मोकळ्या करून द्यायच्या आहेत. आज पूर्णपणे रित होऊन जायचं आहे. काहीच ठेवायचं नाहीये. संपूर्ण स्वतःला रित करायचं आहे. त्या अश्रूंना वाटा मोकळ्या करून द्या. स्वतःला रित करा. मागचे 6 महिने आपल्याला आठवायचे आहेत आणि या 6 महिन्यांमध्ये काय काय घडलं, कोण कोण व्यक्ती आपल्या आयुष्यात आल्या, आपण कुणाच्या आयुष्यात गेलो, असं काही झालं का? कुणाच्या तरी कळत नकळत शब्दातून किंवा कृतीतून आपण दुखावले गेलो? असंही असू शकतं. आपल्या कळत नकळत आपल्या शब्दातून कृतीतून कुणीतरी दुखावलं गेलं असेल. तर आज मोठ्या मनाने माफी मागा, माफ करा आणि म्हणा, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय थँक यू, आय लव्ह यू. मागचं संपूर्ण 1 वर्ष आठवायचं आहे. काय घडलं, काय काय घटना घडल्या मागच्या 1 वर्षात? आपल्याही कळत नकळत आपल्या शब्दातून किंवा कृतीतून कोणी दुखावलं का? नाही, नाही, असं नाही झालं. मग काय झालं? कुणाच्या तरी शब्दातून किंवा कृतीतून कळत नकळत आपण दुखावलो का? माफ करून टाका. माफी मागा. हे माफी देणं आणि माफी मागणं हे आपण फक्त स्वतःसाठी करत आहोत. कारण आपल्याला मूव्ह ऑन करायचं आहे.
आपल्याला सुख हवं आहे, आपल्याला शांतता हवी आहे, आपल्याला आनंद हवा आहे, आपल्याला समाधान हवं आहे, म्हणून आपल्याला हे करायचंय फक्त स्वतःसाठी. म्हणा त्या सगळ्या व्यक्तींना, गेल्या वर्षभरातल्या त्या दुःखद आठवणींना रस्ता मोकळा करून द्या. रित्या करा सगळ्या त्या आठवणी आणि ज्या सुखद आठवणी असतील, जे सुखद क्षण असतील, ते आपल्या हृदयाच्या पिंजऱ्यात कायमस्वरूपी कुलूपबंद करा. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. आय थँक यू. आय लव्ह यू. थोडंसं मागे जाते तुमच्या परवानगीने आणि आपल्याला मागचे 10 वर्ष आठवायचे आहेत. काय घडलं मागच्या 10 वर्षात? काय काय घटना घडल्या, परिस्थिती निर्माण झाल्या, कोण व्यक्ती तुमच्या आयुष्यात आल्या, कुणाच्या आयुष्यात तुम्ही गेलात, तुमच्याही कळत नकळत तुमच्या शब्दातून किंवा कृतीतून कोणीतरी दुखावलं का? मोठ्या मनाने माफी मागा. आपली एक एक माफी मागणं आणि एक एक माफ करणं आपला एक एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारं असणार आहे. ही माफी आपण स्वतःसाठी मागत आहोत, स्वतःसाठी माफी देत आहोत आणि ही संपूर्ण प्रोसेस आपण मनोमन करत आहोत. असंही झालं असेल मागच्या 10 वर्षात, कुणाच्या तरी शब्दातून किंवा कृतीतून कळत नकळत तुम्ही दुखावला असाल. माफ करून टाका सगळ्यांना आणि म्हणा, आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. आय थँक यू. आय लव्ह यू. आठवा मागचे 20 वर्ष. काय काय घडामोडी घडल्या, काय काय परिस्थिती निर्माण झाल्या. कोण व्यक्ती आयुष्यात आल्या, तुम्ही कोणाच्या आयुष्यात गेलात किंवा असंही असू शकतं ना, की काही व्यक्ती तुम्हाला काहीही न सांगता, न कळवता, शेवटचा निरोप न घेता अचानकपणे कायमस्वरूपी या जगाचा निरोप घेऊन गेले आणि अशा वेळेला तुम्हाला मनात सतत काहीतरी बोलायचं राहून गेलं, काहीतरी सांगायचं राहून गेलं, काहीतरी विचारायचं राहून गेलं असं वाटत असेल. तिथे तुमची एनर्जी स्टक झालेली आहे. त्या व्यक्तीवर तुमचा राग असेल. तर बघा, सगळ्यांची माफी मागा. सगळ्यांना मोठ्या मनाने माफ करा. कारण ही संधी प्रत्येकाच्या आयुष्यात येत नाही. आज तुमची निवड झालेली आहे. तुम्ही स्पेशल आहात. तुमचं सफरिंग, तुमचं कर्मभोग आता संपत आले आहेत. म्हणून आज या ठिकाणी तुम्ही उपस्थित आहात आणि तुम्हाला ही संधी दिली गेली आहे. संधीचं सोनं करा. मनोमन माफी मागा. बघा, ही माफी त्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचलेली आहे आणि ती प्रत्येक व्यक्ती तुम्हाला मोठ्या मनाने माफ करत आहे. तुम्ही सुद्धा मोठ्या मनाने त्या प्रत्येक व्यक्तीला, त्या घटनेला माफ करून टाका. हे आपल्याला आपल्या स्वतःसाठी करायचं आहे. म्हणा, आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. आय थँक यू. आय लव्ह यू.
मागचे 30 वर्ष आठवायचे आहेत. या 30 वर्षांमध्ये काय काय घटना घडल्या, काय काय परिस्थिती निर्माण झाल्या, कोण व्यक्ती तुमच्या आयुष्यात आलेत, तुम्ही कुणाच्या आयुष्यात गेलात, अचानक कुणी एक्झिट घेतली का, कायमस्वरूपी जगाचा निरोप घेतला का, कुणाशी तरी तुम्हा काहीतरी बोलायचं राहून गेलं का, सांगायचं विचारायचं राहून गेलं का. मोठ्या मनाने आज माफी मागा. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या कळत नकळत शब्दातून किंवा कृतीतून कोणीतरी दुखावलं, तर माफी मागा. असंही झालं असेल की कुणाच्या तरी शब्दातून कृतीतून कळत नकळत तुम्ही दुखावले गेले असाल, माफ करून टाका. माफी मागणं आणि माफ करणं याच्यापेक्षा थोर दुसरं मोठं कार्य नाही. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय थँक यू, आय लव्ह यू. त्या प्रत्येक व्यक्तीचा चेहरा समोर आणायचा आहे, ज्यांचा चेहरा किंवा नाव जरी समोर आलं तरी तळपायाची आग मस्तकात जात होती, कट्टर दुश्मनी घेतलेली होती आणि त्यामुळे बीपी, शुगर, थायरॉइड, दमा असे वेगवेगळे आजार आपण स्वतःला लावून घेतले. स्वतःच्या आत्म्यावर आपण अन्याय करत होतो. आज स्वतःला रित करून टाका. संपूर्ण मोकळं करून टाका आज स्वतःला. त्या अश्रूंना वाटा मोकळ्या करून द्या. असं करत 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 आपल्याला प्रत्येक 10 वर्ष, 5 वर्ष मागे जायचं आहे. आणि आता आपल्याला काय बघायचं आहे? एक खूप सुंदर सोहळा, विलक्षण सोहळा. त्या सोहळ्याचं आज आपल्याला साक्षीदार व्हायचं आहे. असा सोहळा की ज्याला तुम्ही उपस्थित होतात, पण असूनही नसल्यासारखे होतात. तुम्हाला काही कळत नव्हतं. आपल्याला आत्ता काय करायचं आहे? तर आपल्याला आत्ता आपल्या जन्माचा क्षण बघायचा आहे. बघा, तुमच्या जन्माचा क्षण बघा. बघा, तुमच्या आईच्या त्या वेदना बघा. पण त्या वेदनेतही तिला सुख वाटत होतं. त्या वेदनेतही तिच्या चेहऱ्यावर एक हास्याची लकीर होती. तुम्हाला बघण्यासाठी तिचे डोळे आसुसलेले होते. तिचे हात तुम्हाला स्पर्श करण्यासाठी आसुसलेले होते. बघा, तुमच्या जन्माचा तो सोहळा, तो क्षण. त्या दिवशी तुम्ही असून नसल्यासारखे होतात. तुमची चाहूल लागताच तुमचे आई, वडील, सर्व नातेवाईक, सर्व मित्रमंडळी किती आनंदी झाले होते. तुमच्या त्या चाहूलमुळे किती तुमच्या येण्याची त्यांना आतुरता होती. प्रत्येक जण आसुसलेलं होतं की तुम्हाला आधी कवेत कोण घेणार, तुम्हाला आधी दुपटं कोण देणार, मखमली टोपी, मखमली स्वेटर, पायमोजे हे सगळ्यात आधी कोण देणार. तुमच्या जिभेवर मधाच्या सोन्याच्या काडीने ओम कोण रेखाटणार. प्रत्येकाची लगबग सुरू होती. तुमचं नाव कोण ठेवणार, मिठाई कोण वाटणार. अगदी प्रत्येक नातेवाईक आणि मित्रपरिवाराच्या चेहऱ्यावर तुमच्या येण्याने कितीतरी तो आनंद होता.
हाच तो एक दिवस होता की त्या दिवशी तुम्ही रडत होतात आणि सर्वजण तुमच्या रडण्याचा सोहळा करत होते. खूप आनंदी होते. पण आज आपल्याला ठरवायचं आहे, आपलं आयुष्य असं असलं पाहिजे इथून पुढे, की आपण एकटे हसणार शेवटी जाताना आणि संपूर्ण दुनिया रडणार. उलट झालं पाहिजे यापुढे. बघा आपल्या जन्माचा सोहळा. बघा आपल्या आईच्या वेदना. प्रत्येकाची ती लगबग बघा. आणि आत्ता या क्षणाला तुम्हाला एक संधी मिळालेली आहे. तुमची निवड झालेली आहे. प्रत्येकाला ही संधी मिळत नाही. तुमचं भाग्य थोर म्हणून या प्रारब्धामधून बाहेर पडण्यासाठी आज तुमची निवड झालेली आहे. बघा तुमच्या हातात काय आहे आत्ता. तर या परमेश्वराने एक कोरी करकरीत पाटी तुमच्या हातात दिलेली आहे. आणि तुम्हाला म्हटलंय की बाळा, तुझं नशीब लिही तू. ही संधी पुन्हा मिळणार नाही. आजचा हाच तो क्षण की परमेश्वराने कोरी करकरीत पाटी तुमच्या हातात दिलेली आहे आणि तुझं नशीब तू लिही असं सांगितलेलं आहे. ही संधी काही वर्षापूर्वी सुद्धा तुम्हाला दिलेली होती. पण त्यावेळेला आपण एक अजान बालक होतो. आपल्याला काही कळत नव्हतं. आपण ती वेळ फक्त रडण्यात वाया घालवली होती. पण आज ते होऊ द्यायचं नाही. आज या संधीचं सोनं करायचं आहे. आणि आत्ता या कोऱ्या करकरीत पाटीवर आपल्याला आपलं नशीब लिहायचं आहे. आजपासून माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत माझं नशीब कसं असलं पाहिजे, हे आपण स्वतः लिहायचं आहे. आपली मानसिकता, भावनिकता, शारीरिकता कशी असली पाहिजे, आपलं वजन किती असलं पाहिजे, आपले केस कसे असले पाहिजे, आपलं बीपी, आपलं शुगर, आपलं थायरॉइड, अजून कुठला काही आजार असेल तर त्याची स्टेज काय असली पाहिजे, आपण मेडिकली कसे फिट असलो पाहिजे, आपला फायनान्स, आपल्याला करिअरमध्ये किंवा जॉब बिझनेसमध्ये स्वतःला कुठल्या लेव्हलला बघायचं आहे, ते लिहा आज या नशिबाच्या पाटीवर. कुठल्या कंपनीत, कुठल्या जॉबवर पोस्ट तुम्हाला हवी आहे, काय तुम्हाला पॅकेज हवं आहे, तुम्हाला कुठला बिझनेस हवा आहे, तुमच्या करिअरबद्दल सगळं इन डिटेल लिहून काढा आज. जर तुम्हाला तुमच्या मुलांचे, मुलींचे कुणाचे लग्न करायचे असतील, तर मिळणारा जावाई, सून कशी हवी ते सगळं लिहून काढा. तुम्हाला तुमचे नातवंड कसे हवे, त्यांच्यासोबतचे तुमचे रिलेशन कसे हवेत, सगळं लिहा. प्रत्येक नात्याबद्दल लिहा. इथून पुढच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तुमचा फायनान्स, तुमचं करिअर कसं हवं, तुमचं प्रत्येक नातं कसं हवं, तुमची इमोशनल हेल्थ, मेंटल हेल्थ, फिजिकल हेल्थ तुम्हाला कशी हवी, तुमची स्पिरिच्युअलिटी कशी हवी, या जगाच्या पाठीवर तुमचं अस्तित्व तुम्हाला कसं हवं आहे, कुठला मान सन्मान तुम्हाला कुठून कसा हवा आहे, इत्थंभूत सगळं इन डिटेल तुम्हाला लिहायचं आहे. तुमच्या नातवंडांच्या बाबतीत लिहा, तुमच्या मुलामुलींच्या बाबतीत लिहा. तुमचे मुलं-मुली जर शिक्षण घेत असतील, तर तुम्हाला त्यांना कुठे बघायचं आहे त्यांच्या आयुष्यात? कुठल्या पदावर बघायचं आहे? सगळं या नशिबाच्या पाटीवर लिहून काढा. एक लक्षात घ्या, आज ही संधी आत्ता मिळाली आहे. ही संधी पुन्हा पुन्हा मिळणार नाही.
आज ब्रह्मांडाकडून तुमची निवड झालेली आहे. या संधीचं सोनं करा. ज्या पण काही दुःखद घटना असतील, आठवणी असतील, तर त्यांना कायमस्वरूपी रित करा. अश्रूद्वारे वाटा मोकळ्या करून द्या. पूर्णपणे रित होऊन जा. मागचं सगळं विसरून जा. माफ करून टाका. माफी मागा. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. आय थँक यू. आय लव्ह यू. आणि या आयुष्यभरामध्ये जे पण काही सुखाचे क्षण असतील, सुखद आठवणी असतील, त्यांना कायमस्वरूपी आपल्या छातीच्या पिंजऱ्यात खोलवर कुलूप बंद करा. रित होऊन जा. शेवटचे काही क्षण आहेत तुम्हाला ही नशिबाची पाटी लिहिण्यासाठी. अगदी काही क्षण आहेत शेवटचे. या संधीचं सोनं करा. लिहा तुम्हाला काय काय हवं आहे. शेवटचे 5 सेकंद तुमच्या नशिबाच्या पाटीवर लिहा. आत्तापासून तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमचं अस्तित्व कसं हवंय, तुम्हाला स्वतःला कुठे बघायचंय, तुमचं कुठलं नातं कसं हवंय, तुमचं करिअर कसं हवंय, तुमचं आरोग्य कसं हवंय, तुमचं स्पिरिच्युअलिटी तुम्हाला कशी हवी आहे. अँड ओव्हर. तुमची वेळ संपली आहे. बघा, समोर तीच व्यक्ती पुन्हा येऊन उभी आहे आणि तुम्हाला म्हणते आहे, बाळा, उठ या सिंहासनावरून. आणि तुम्ही अगदी शहाण्या बाळासारखं वागत आहात. तुमची नशिबाची पाटी तुम्ही तुमच्या छातीशी घट्ट पकडली आहे. दुःखद सगळ्या आठवणींना तुम्ही रित केलेलं आहे आणि सुखद प्रत्येक क्षण आयुष्यभराचे तुम्ही तुमच्या छातीच्या पिंजऱ्यात खोलवर कायमस्वरूपी कुलूपबंद केलेले आहेत. ही व्यक्ती तुम्हाला विनंती करते आहे, पुढच्या प्रवासाला सोबत येण्यासाठी. कुठलेही प्रतिप्रश्न न करता तुम्ही या व्यक्तीच्या विनंतीला मान दिलेला आहे आणि तुमचा पुढचा प्रवास सुरू झालेला आहे. या सिंहासनावरून उठून या सभामंडपातून महाद्वाराकडे तुम्ही पुढे पुढे जात आहात. तुमच्या प्रत्येक पावलावर खूप सुंदर मखमली लाल रंगाचं कार्पेट आहे. तुमच्या अंगावर फुलांची उधळण होत आहे. सुगंधी अत्तर तुमच्यावर शिंपडलं जात आहे. रंगीबिरंगी फुलपाखरं तुमच्या भोवती गिरक्या घालत आहेत. तुम्हाला खूप शांत आणि सुखद वाटत आहे. गेली अनेक वर्ष मी ज्या सुखाचा शोध घेत होते ते हेच तर नाही ना, असं तुम्हाला वाटतंय. आता तुम्ही महाद्वारापाशी आलेले आहात आणि पुन्हा एकदा तीच तुमची आवडती जगातली सगळ्यात महागडी लक्झरियस 4 व्हीलर तुमच्या दिमतीला उभी आहे. या व्यक्तीने गाडीचा दरवाजा उघडला, तुम्हाला आत बसण्याची विनंती केलेली आहे. तुमच्या हातात तुमच्या छातीशी घट्ट पकडलेली तुमची नशिबाची पाटी आहे, ज्यावर तुम्ही तुमचं नशीब लिहिलेलं आहे. तुम्ही गाडीत बसलात, त्या व्यक्तीने दरवाजा बंद केला आणि ती व्यक्ती पुढे ड्रायव्हर सीटवर जाऊन बसली. तुमचा प्रवास सुरू झालेला आहे.
लांबच लांब हा रस्ता आहे. पुन्हा एकदा रस्त्याच्या दुतर्फा घनदाट, हिरवीगार, भली मोठी झाडं आहेत. या झाडांवर रंगीबेरंगी पक्षी आहेत. मंजूळ गाणी गात आहेत. तुम्हाला अगदी भरून पावल्यासारखं झालं आहे. रंगीबेरंगी फुलपाखरं तुमच्या गाडीच्या भोवती पिंगा घालत आहेत. दूरवर डोंगर रांगा आहेत आणि त्या डोंगर रांगांमधून तो धो-धो कोसळणारा पांढरा शुभ्र, दुधाळ, फेसाळ धबधबा आहे. त्या धबधब्याचे तुषार तुम्हाला स्पर्श करत आहेत. पुढे मंजूळ आणि झुळझुळ वाहणारा झरा आहे. मातीचा मंद मंद सुगंध दरवळलेला आहे. वाऱ्याची हलकीशी मंद झुळूक तुम्हाला स्पर्श करू बघते आहे. संध्याकाळचे सूर्याची लाली आकाशात पसरलेली आहे. तुमच्या गाडीवर फुलांची उधळण सुरू आहे. अगदी मनाला हवं हवंसं वाटणारं हे सुखद, आल्हाददायक असं वातावरण आहे. ज्या सुखाचा तुम्ही शोध घेत होतात गेली कित्येक वर्ष, ते हेच तर सुख नाही ना? असा प्रश्न तुम्हाला पडतो आहे. लांबच लांब रस्ता आहे. हळू 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 तुमची गाडी पुढे 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 जाते आहे. अजूनही तुमच्या नशिबाची पाटी तुम्ही घट्ट कवटाळलेली आहे. बघा, अचानक एके ठिकाणी गाडी थांबली आहे आणि या व्यक्तीने मागे येऊन दरवाजा उघडला, तुम्हाला बाहेर येण्याची विनंती केलेली आहे. तुमच्या आयुष्यातले सर्व दुःखद क्षण तुम्ही कधीच मागे सोडून आलेले आहात आणि आता तुम्ही परिपूर्ण आहात आणि फक्त सुखद क्षणांनी. आत्ता तुमच्या सोबत तुमच्या आयुष्यातले फक्त सुखद क्षण आहेत. तुम्हाला खूप शांत आणि समाधानी वाटतं आहे. भरून पावल्यासारखं वाटतं आहे. अजूनही तुमच्या नशिबाची पाटी तुम्ही घट्ट कवटाळलेली आहे. तुम्ही गाडीतून खाली उतरलात तर बघा समोर काय दिसतंय. तुमच्या घराचं प्रवेशद्वार. आणि इथे कोण आहे, किती ती लगबग आहे. तुमचे सर्व मित्रमंडळी आणि सर्व नातेवाईक आहेत आणि जे तुमच्या आगमनाची आतुरतेने वाट बघत आहेत. कधी एकदा तुम्हाला भेटू, कधी एकदा तुम्हाला घट्ट मिठी मारू, कधी तुमचं औक्षण करू आणि कधी तुमच्यावरून भाकर तुकडा ओवाळू, असं प्रत्येकाला झालेलं आहे. प्रत्येक जण तुमची वाट बघतो आहे. तुम्ही गाडीतून खाली उतरतात आणि तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी तुम्ही जातात तर काय ती लगबग. तुमच्या पाऊलवाटेवर पुन्हा एकदा ते लाल मखमली कार्पेट, तुमच्यावर त्या सुगंधी फुलांची उधळण, त्या सुगंधी अत्तराची उधळण. प्रत्येक जण तुम्हाला मिठी मारायला, तुमचं कौतुक करायला, तुम्हाला थँक यू म्हणायला, तुम्हाला लव्ह यू म्हणायला कासावीस झालेलं आहे. आणि असं तुम्ही आता प्रवेशद्वारापर्यंत पोहोचलेले आहात तुमच्या घराच्या. बघा, कुणीतरी तुमचे पाय धुतंय. एक नातेवाईक तुमच्यावर भाकर तुकडा ओवाळतंय. एक जण
तुम्हाला गंध अक्षदा औक्षण तुमचं करतंय आणि तुमची नशिबाची पाटी घट्ट तुमच्या हातात तुमच्या छातीशी कवटाळलेली आहे. खूपच सुखद, आनंदी हे वातावरण आहे. प्रत्येक जण तुमच्यामुळे आनंदी आहे. तुमच्यासाठी आनंदी आहे. आणि असं करत तुम्हाला घरात नेलेलं आहे. तुमच्यासाठी छान सजावट केलेली आहे. तुमच्या स्वागतासाठी प्रत्येक जण सज्ज आहे. घरात गेलात तुम्ही तर तुमच्यासाठी छान चौरंग पाट मांडलेला आहे. समई तेवते आहे आणि छान पंचपक्वान्न तुमच्यासाठी केलेले आहेत. तुम्हाला काय काय खाऊ घालू असं प्रत्येकाला झालेलं आहे. तुमच्या आवडीचे प्रत्येक पदार्थ. तुमच्यासाठी प्रत्येकाने छान छान गिफ्ट्स आणलेले आहे. प्रत्येक जण खूप सुखी, आनंदी आहे. तुमच्यामुळे, तुमच्यासाठी. बघा किती सुंदर हे क्षण आहे. एकूण एक क्षण असा आहे, जसा तुम्ही आज या नशिबाच्या पाटीवर लिहिलेला आहे. बघा, तुमच्या चेहऱ्यावर सुद्धा ते खूप सुखद, गोड हास्य आहे. बघा स्वतःचा चेहरा. येऊ द्या चेहऱ्यावर ते स्माईल. येऊ द्या चेहऱ्यावर हसू. पुसून टाका ते अश्रू आणि आत्ता येणारे अश्रू असणार आहेत सुखाचे. छान छान स्माईल घेऊन या चेहऱ्यावर आणि गाणं एन्जॉय करायचंय. जीना सीखना है. येस, छान स्माईल घेऊन या. गाण्याच्या बोलाबरोबर डोला, गाणं गा. छान आपल्या नशिबाची पाटी बघा काय काय लिहिलंय आणि ते सगळं घडतंय, ते सगळं एन्जॉय करा. जरा तुमच्या चेहऱ्यावरची स्माईल बघू देत मला. कॅमेरा सुरू करा.
येस, यायचंय परत. हळुवारपणे स्वतःचा वेळ घेत डोळे उघडायचे आहेत. या बरं परत. यायचंय की नाही? की छान वाटतंय हेच आयुष्य? काय ज्योतिताई, किती उशिरा जॉईन केलं आणि त्यात डोळे बंद नाही, काय नाही. तुम्हाला बाकीची लोकं दिसले नाही का स्क्रीनवर डोळे बंद करून ध्यानाला बसलेली? तुमचं आपलं काहीतरी सुरू होतं. हं? बघायचं ना स्क्रीनवर काय सुरू आहे, काय वाक्य आपल्या कानावर येतायत. कुणी-कुणी केलं मेडिटेशन? काय वाटतंय कुणाकुणाला? आहे का कुणाचा मूड शेअर करण्याचा? की शांत राहावं वाटतंय स्वतःसोबत? भावना जैन. बोलायचंय? कुणाला काही शेअरिंग करायचंय? वाटतंय का ठीक? रिलॅक्स? बरं वाटतंय? येस. गुड. उद्या रेकीची दीक्षा आपण घेणार आहोत. त्यासाठी आजचं आपल्याला हे रितं होणं, माफी मागणं, माफ करणं खूप गरजेचं होतं. तर ज्यांना उद्या रेकीची दीक्षा घ्यायची असेल आणि एनर्जी हिलिंगवर ॲक्चुअली काम करायचं असेल, की एनर्जी हिलिंग करून आपण आपले प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे किंवा काय असतं. तर मला वाटतंय रेकीबद्दल तुम्हाला सांगितलेलं आहे मी पहिल्याच सेशनला. रेकी म्हणजे नथिंग बट आपल्या तळहातातली ऊर्जा ॲक्टिव्हेट केली जाते दीक्षेद्वारे आणि ती वापरून आपल्या लाईफमधले सगळे प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू शकतो आणि 3ऱ्या-4थ्या लेव्हल नंतर इतरांचे पण करू शकतो 3ऱ्या लेव्हलपासून. पहिली लेव्हल सेल्फ हिलिंग आहे. रेकी दीक्षा घेण्यासाठी कसलंच बंधन नाही. रेकी कुठल्याच देशाची, धर्माची, पंथाची, समाजाची नाही. यात लेडीज, जेंट्स, लहान मूल, मोठी व्यक्ती असा काहीच भेदभाव नाही. घरामध्ये विरधी आहे, सूतक आहे, पिरियड्स आहे असलं काहीच नाही. रेकीच्या प्रॅक्टिससाठी सुद्धा तुम्हाला कुठल्याच वेळेचं बंधन नाही. तुमच्या 24 तासाच्या वेळेत कधीही कमीत कमी वेळेत तुम्ही रेकी सेल्फ हिलिंग घेऊन तुमचे प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तर उद्या दीक्षेनंतर रेकीचं ॲक्टिव्हेशन हे होईल आणि परवा रेकीचा सिलेबस होईल. ठीक आहे? आणि ज्यांना हा प्रवास कंटिन्यू करायचा आहे, मग त्यांच्यासाठी पुढच्या सूचना परवा असतील. ठीक आहे? तर आय होप आजचं सेशन तुम्हाला आवडलं असेल, समजलं असेल, उमजलं असेल, काहीतरी तर तुम्हाला फायदा झाला असेल. तर जरूर, जरूर, जरूर आजचा अनुभव ग्रुपमध्ये शेअर करायला विसरू नका. आणि तुम्ही सगळ्यांनी मला ही संधी दिली. इतका वेळ तुम्ही शांतपणे मला ऐकून घेतलं, त्याबद्दल खरंच मनापासून खूप, खूप, खूप धन्यवाद. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ लव्ह, ऑल्वेज ब्लेसिंग्स, ऑल्वेज ब्लेसिंग्स, ऑल्वेज ब्लेसिंग्स. आत्ता इथे कोणाची बोलण्याची इच्छा आहे का?
बोलायचंय कोणाला? कंपल्सरी नाहीये. असेल कोणाला इच्छा तर. श्रावणी जोशी. ओके, बोला. खरं तर मॅडम ऍक्च्युली स्पीचलेस आहे, म्हणजे काहीच सुचत नाहीये काय बोलावं. पण माझं पर्सनल मी सांगते. खूप असं वाटलं ना, मी खूप खुश आहे आता. म्हणजे मी जे जे खूप काही मिस केलं होतं. माझी सगळी फॅमिली, माझे सगळे रिलेटिव्ह, सगळे फ्रेंड्स माझ्या सोबत आहेत. मला मला खूप असं वाटतं की आहे मी सगळ्यांसोबत आहे. एक एक आयुष्यातली एक एक व्यक्ती जी हरवली कळत नकळत आज माझ्या सोबत आहे. हे म्हणजे येस. जे मला तुम्ही दाखवलत ना, मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत. प्रत्येक व्यक्तीविषयी प्रत्येकाचं नाव घेऊन मी नाही सांगू शकत. बट मी खूप काही कमवलं. मी खूप कमवलं आज. थँक्यू. येस. थँक यू सो मच फॉर युअर व्हॅल्युएबल शेअरिंग. आणि आय कॅन अंडरस्टँड, ही अनुभूती आहे. तर इथे लगेच तुम्हाला व्यक्त होणं शक्य नाहीये. जमणार नाही. रुमाल दे ही रे. अनुभूती असते. तर स्वतःचा वेळ घ्या आणि काहीतरी थोडंसं व्यक्त व्हा. व्यक्त होणं खूप गरजेचं असतं. आणि तुमच्या त्या व्यक्त होण्यामुळे मला थोडंसं मोटिवेशन मिळतं उद्याच्या सेशनला येण्यासाठी, है ना? तर हे पण एक रिझन आहे. आणि तुम्ही जेवढं व्यक्त व्हाल, रित व्हाल, तेवढं तुम्ही एक 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 अडचणीतून पुढे पुढे जाणार आहात. ठीक आहे. तर उद्या, हां, येस. आता उद्या ज्यांना दीक्षा हवी असेल, त्यांनी आता ग्रुपमध्ये काय मेसेज टाकायचा आहे, माझं नाव, तुमचं नाव लिहायचं, तुमचं वय लिहायचं आणि तुम्ही कुठून आहात ते लिहायचं. ठीक आहे. नुसतं पुणे, मुंबई असं लिहू नका. पुण्यातून नक्की कुठून, मुंबईतून नक्की कुठून, अजून कुठून. तर थोडंसं स्पेसिफिक तिथे द्या मला. पूर्ण नाव लिहा, वय लिहा, कुठून आहात ते लिहा आणि क्लिअर शब्दात तिथे लिहायचं आहे, मला दीक्षा हवी आहे. ठीक आहे. तर तुम्ही मागितली तरच ती तुम्हाला दिली जाईल. आणि उद्याच्या सेशनला येताना अजिबात कुणीही कधी येईल, कधी जाईल हे चालणार नाही. बरोबर 9 वाजेला किंवा जर काही इमर्जन्सी असेल, वेळ झाला मला तर 9:30ला तसं कळवेल तुम्हाला. तर लिंक बंद होऊन जाईल. आता कसं आहे, कुणी येतंय, कुणी जातंय हे उद्या चालणार नाही. ठीक आहे. डॉट वेळेवर लिंक बंद होईल आणि त्याच्यानंतर दीक्षेची प्रोसेस सुरू होईल. तर थोडंसं जबाबदार माणसाप्रमाणे वागा आणि खूप ऑस्पिशियस असा क्षण तुमचा उद्याचा असणार आहे. दीक्षा ग्रहण करणं हा जोक नाहीये. तो काही सत्यनारायणाचा प्रसाद नाहीये, की मी केव्हा येईल ते होईल, है ना? तर थोडेसे काही नियम असतात, तेवढे जपा. रेकीची तत्व आहेत. ती तत्व काय आहेत? तर आजच्या दिवस मी माझं काम प्रामाणिकपणे करेल. आजच्या दिवस मी राग-राग करणार नाही. आजच्या दिवस मी ग्रेटफुल असेल, थँकफुल असेल, कृतज्ञ असेल. आजच्या दिवस मी कुठलीच काळजी करणार नाही. आणि आजच्या दिवस मी प्रत्येक लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग बद्दल माझ्या मनात करुणाभाव असेल. तर रेकीचे हे 5 तत्व तुम्हाला पुढच्या आयुष्यामध्ये दररोज डेली बेसिसवर ते अंगीकारायचे आहे, आत्मसात करायचे आहेत. ठीक आहे. तर असं नाहीये पोरखेळ कधी आलं, कधी दीक्षा घेतली, कसंही वागलं, तर ह्या 5 तत्वांचा स्वीकार तुम्हाला करावा लागणार आहे. ठीक आहे. ही 5 तत्व वाटल्यास पुन्हा मी ग्रुपमध्ये पोस्ट करते. दीक्षेसाठी काही तयारी करायची आहे, त्याचा एक मेसेज लिहिलेला आहे, तो पण ग्रुपमध्ये पोस्ट करते. क्लिअर शब्दात तिथे तुमचं नाव, वय, पत्ता आणि मला दीक्षा हवी हे मेन्शन करायचं आहे. आणि वाटलं कुणाला आजच्या सेशनबद्दल काही शेअर करावं, तर नक्की शेअर करा. माझ्यासाठी तेच मोटिव्हेशन आहे. तोच एनर्जी एक्सचेंज आहे. ठीक आहे. थँक यू सो मच. बाय बाय. लव्ह यू ऑल. येस. बाय बाय.